आता आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकट्याने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जमदेव जी को प्रणाम। परमात्मा मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन एकवीर पांडेगाव रोड कोई या ठिकाणी होत आहे आणि त्यानिमित्त चर्चा बैठक सुरू आहे। या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे निर्माता आणि बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे प्रणेते परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। बाबाला वेळोवेळी भगवत कार्यामध्ये सहकार्य करणारे आपल्या मातोश्री वाराणसी ढोबरीकर उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य राजूजी मदनकर साहेब उपस्थित आहेत। साहेबांना माझा नमस्कार। आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोहरजी देशमुख साहेब उपस्थित आहेत। साहेबांना माझा नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी उराडे साहेब उपस्थित आहेत। साहेबांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्मान्य क्षीरसागर साहेब पडोडे साहेब, जिपकाटे साहेब, भेंडारकर साहेब आणि यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन झालेले आहे असे शेषरावजी वैद्य, रमेशजी धंजोडे आणि त्यांचे सर्व सहकारी वर्ग, उमरेड शाखेचे सर्व त्यांचे सहकार्य बंधू, तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाअंतर्गत मंचकावर बसलेले सर्व मार्गदर्शक मंडळी आणि या अगोदर या विभागाचे उमरेड विभागाचे आमदार राजूभाऊ पारवे आणि आताच नुकतेच बोलून गेलेले सुधीर भाऊ पारवे, आदरणीय मंच, महावितरक कंपनीचे अभियंता वंजारीजी, जिल्हा परिषद सदस्य, सर्व कुई परिसरातील आणि कुई गावातील सर्व मान्यवर मंडळी आणि समोर बसलेले बाबाचे सेवक सेविका बालगोपाळ, सर्वांना माझा नमस्कार। सेवक बंधूंनो, वेळ कमी आहे आणि या वेळेअभावी मी जास्त काही बोलू शकणार नाही आणि खरोखरच हा जो कुई परिसर आहे बाबाच्या हयातीपासून बाबाच्या खांद्याला खांदा लावून बाबाच्या पावलावर पाऊल टाकून तत्वशब्द नियमाचे पालन करणारा हा परिसर आहे, याची जाणीव आहे। म्हणून सेवकबंधूंनो, तुम्हाला जास्त काही मार्गदर्शन मला करता येणार नाही कारण की माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी सेवक इथं बसलेले आहात। जे का रंजले गांजले त्याशी मनी जो आपुले, या प्रकारे महान त्यागी बाबा जमदेवजींनी भगवंताला प्राप्त करून खरोखर आपण गोरगरीब दुःखी सेवकाला जवळ घेतलं आणि आपले जे दुःख होते, जे आपल्यावर संकट होते, ते खरोखर बाबांनी कोणत्याही प्रकारची दान दक्षिणा घेता भोगतामध्ये आपल्याला हे वाटून दिलेले आहे। आणि खरोखरच आपण पाहिलेलं आहे, या मार्गात येण्या अगोदर पुष्कळ फिरलो, इकडे तिकडे फिरलो, सर्व काही आपण देवी देवता केल्या, जानते पाहिले, सर्व काही केलं, पण कोणत्याही ठिकाणी आपला तारा लागला नाही। आणि खरोखरच आपल्या एका शब्दाने महान त्यागी बाबा जमदेवजींनी हा मार्ग शोधला। त्यामुळे आपण खरोखरच आपले जीवन आणि आपला कुटुंब सुखी झाला। सेवक बंधूंनो, बाबांनी आपल्यासाठी फार काही करून दिलेलं आहे, पण त्यामध्ये कुठेतरी आपण गडबड करत आहोत। आपले महेंद्रजी मोरघरे मार्गदर्शक वडोदा यांनी जो मार्गदर्शन केला
सुंदर असं मार्गदर्शन केलं. बाबाच्या हयातीमध्ये तो जो मार्गदर्शक होता त्यांनी जे नाव घेतलं, मी नाव घेत नाही, आणि खरोखरच त्यांचा भजन मंडळ सुद्धा चांगला होता. त्या व्यक्तीला मी जवळून ओळखतो आहे. मार्गदर्शक तिकडे भटकला म्हणून खरोखर मोरगरेजी इकडे तिकडे भटकले नाही. त्यांना जाणीव होते. असे भटकणारे लोक आणि भटकवणारे लोक आमच्यासारखे, माझ्यासारखे शिवबंधूंनो लक्ष ठेवा, शब्दाकडे लक्ष ठेवा. मी कोणालाही दोषारोपण करत नाही. माझ्यासारखे भटकवणारे लोक आपल्यामध्ये आहेत. बाबांनी मंडळ स्थापन करून दिला, दूध डेल्या काढल्या होत्या, बँक तयार केलेली होती, ग्राहक भांडार सुद्धा होता. इथं कोणीही दुसरे कोणीही या संस्थेला डुबवणारे आलेले नाही. तुमच्या आमच्या सारख्याच सेवकांनी ह्या संस्था डुबवलेल्या आहेत. मी सुद्धा त्या बँकेचा संचालक होतो. आणि तुम्हाला जाणीव आहे. मी जास्त वेळ बी घेऊ शकत नाही, कारण की साहेबाला बोलण्याची संधी मला द्यायची आहे. कसे भटकवणारे लोक भेटतात. माझ्या गावची घटना सांगतो तुम्हाला. इथं बोलायची अशी वेळ आलेली आहे म्हणून मी बोलतोय थोडक्यामध्ये. चांगला सुखी संसार त्या सेवकाचा चालू होता. जसं मोरगरीजी जे बोलले वडोद्याचे मार्गदर्शक, तशी तेच कहाणी तुम्हाला सांगतो. माझ्या मौद्यावरून 10 किलोमीटर तारसा गाव आहे, तुम्हाला माहित आहे. त्या तारसेची गोष्ट सांगतो माझ्या गावची. नामदेवराव आगरे म्हणून एक सेवक होता, त्यागी सेवक होता. मंडळा अंतर्गत त्यांचे नाव भावना पूर्ण करून सर्व काही त्यांच्या घरी मंडळातून प्रतिमा होती. त्यांच्या कुटुंब सुखी संसार चालू होता. आता मी माझ्याच नाव घेतो. माझ्यासारख्या व्यक्तीने त्याला वेगळी दिशा भटकवण्याचा प्रयत्न केला. बंधूंनो, वेगळी दिशा भटकवली, विनाशकारी विपरीत बुद्धी अशी घडली. काय त्या सेवकामध्ये काय वाटलं काय नाही. जे मंडळांतर्गत होती बाबाची, त्यांनी काढली आणि थैलीमध्ये ठेवली आणि खुटीला लटकवून ठेवली. हा मुलगा की मुलगी आहे हे हरवलेली आहे, कुणाची असेल त्यांनी घेऊन जावे. त्यांची दिशा भटकवल्यानंतर त्यांनी ते भगवंताची प्रतिमा खुटीला लटकवून ठेवली. आणि प्रत्यक्ष घडलेली गोष्ट सांगतो. त्यांनी लटकवली आणि त्याला सांगण्यात आला, ह्या उंबरेटकडे म्हणे एक ओम मार्ग आहे नामदेवराव म्हणे, अरे तो घेऊन टाकू म्हणे आपण. पण ज्यांनी सांगितलं त्यांनी नाही घेतला. ज्यांनी सांगितलं त्यांनी घेतलं नाही. तो मंडळाचा सेवक होता. पहा माझ्यासारखे लोक किती हुशार लोक राहतात, कोणाची दिशाभूल कशी करतात. त्याला भटकवण्यात आला आणि ओमचा मार्ग त्यांनी स्वीकारला. जसं ओमचा मार्ग स्वीकारला तसंच त्यांच्या कुटुंबावर परिणाम झाला. काही दिवसातच तो नामदेवराव नावाचा जो सेवक होता तो पागल झाला सेवक बंधूंनो, आणि पूर्णपणे गाव फिरायला लागला. पूर्ण पागल झाल्यानंतर पूर्ण गाव फिरायला लागला. सरते शेवटी भगवंतांनी त्याला सोडलं नाही. पहा भटकल्यामुळे काय होते. आणि मोरगरीजी जे बोलले आहेत त्यांच्या नाव न घेता त्यांची सुद्धा काय दशा आहे हे तुम्हा आम्हाला माहित आहे. मला तर चांगल्याच रीतीने माहित आहे. मी जेवढून ओळखतो त्या व्यक्तीला. म्हणून काय होते, बाबाची कृपा कशी आहे. तो नामदेवराव पूर्ण पागल झाला आणि सरते शेवटी सेवक बंधूंनो मरणागती गेला, मरण पावला. त्याच्या चांगलं कुटुंब उद्ध्वस्त झाला. त्याला एकुलता एक मुलगा होता. माझे जवळचे संबंध होते. माझ्या सोबत तो शाळा शिकलेला त्यांचा जो मुलगा होता, एकाच ठिकाणी शिकलो आम्ही. भगवंतांनी त्याला सुद्धा सोडलं नाही. बाबांनी जो मंडळ स्थापन करून दिला आहे आणि बाबाच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी कार्य केले आहे त्याची दशा काय होत आहे हे आपण डोळ्यांनी पाहत आहोत. ज्या ज्या ठिकाणी संस्था गेल्या आहेत आणि बँक सारख्या बँक जी गेली आहे त्यांनी सुद्धा मंडळाचा जो विरोध करून बँकेची वाहवा जे केली होती त्यांची दशा काय झालेली आहे हे सुद्धा आम्हाला माहित आहे. त्या मुलाला सुद्धा भगवंतांनी सोडलं नाही. सरते शेवटी सेवक बंधूंना त्याला फाशी लागून आत्महत्या करावी लागली. पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाला. म्हणून अशा
काही भटकवणाऱ्या लोकांपासून आपल्याला सावध व्हायचं आहे आणि सावध होण्याची वेळ जवळ आलेली आहे। बाबांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे। ज्या दिवशी आपण मार्गात आलो त्या दिवसाची आठवण करा सेवक बंधूंनो। काही जीवनात कमी नाही। कोरोना सारखा सुद्धा काळ बघितला आहे आपण। काही कोणी कुणाच्या स्वतःच्या मुलगा स्वतःची पत्नी जवळ येण्याला तयार नव्हती। एक बाबाची कृपा, भगवंताच्या कृपेने आपण या तत्वशब्द नियमाच्या भरोश्यावर जे होतो आणि खरोखर बाबांनी आपल्याला समाधानी दिली। चांगल्या चांगल्या दुःखी महारोगी कॅन्सर सारखे रोग या मार्गात दुरुस्त होतात। पण केव्हा? जेव्हा आपली आत्मीयता जर चांगली असेल तर। मंडळाचे उपाध्यक्ष मनोहररावजी देशमुख साहेब इथं बसले आहेत। आत्महत्या करायला निघाले होते, कॅन्सर झालेला होता, डॉक्टरने त्यांना सुट्टी दिली। निरे एका दिव्याच्या ज्योतीतल्या तेलाने परमेश्वरांनी त्यांना सुख समाधीने दिली। आज परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे उपाध्यक्ष तुमच्या समोर बसलेले आहेत। ही बाबाची महान कृपा आहे आणि ह्या महान कृपेला आपण डावण्याचा प्रयत्न जेव्हा करतो सेवक बंधूंनो, अशी कशी परिस्थिती केव्हा येईल परमेश्वर कधी कुणाला सोडणार नाही। पण आपल्याला भटकवण्याचा प्रयत्न जेव्हा जे सेवक करतात, जे लोक करतात, त्याच्यापासून आपल्याला सावध व्हायचं आहे। ही भटकवण्याची वेळ खूप आलेली आहे। बाबांनी सांगितलं होतं की आगे तुफान आहे। हे जे तुफान आहे, नैसर्गिक तुफान जे आहे, वातावरण आहे ते चालणार आहे, ते बदलत राहणार आहे। पण या नैसर्गिक तुफानापेक्षा हा जो तुफान आहे हा फार मोठा तुफान आहे। या तुफानाला आपल्याला सांभाळायचं आहे। आपण बाबाचे सेवक आहोत आणि खरोखर एका शब्दाने बाबाच्या या मार्गात आल्यानंतर सुख समाधानी झाली। आणि याला जर आपण सांभाळलं नाही तर ज्या संस्था जशा डुबलेल्या आहेत, तसंच मंडळ तुम्हाला माहित आहे, या अगोदर काही पदाधिकारी लोक होते, सर्व काही होते, कोणत्याही प्रकारची भूमिका न घेता आपल्या मंडळाची सामान सुद्धा बाहेर काढलेला होता। डोळ्याला पाणी येते सेवक बंधूंनो। मी जेव्हा बँकेचा डायरेक्टर होतो, जेव्हा बँक डुबली, गोरगरीब सेवकांनी आपल्या गड्यातले दागिने काढून, त्या आई बहिणींनी माती टाकून त्या बँकेचे शेअर भरलेले होते बाबाच्या काळात। हे आम्हाला माहित आहे। नसेल ज्या सेवकांना माहित, जे पुराणे सेवक आहेत त्यांना विचारा, डोळ्याला पाणी येते सेवक बंधूंनो। आणि कशा अशा स्वार्थी लोकांनी ह्या ज्या संस्था डुबवण्याचे प्रयत्न केले आहेत, अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे। मंडळाच्या सुद्धा चाबी भरणं चालू आहे। मंडळात सुद्धा चाबी भरणं चालू आहे। आणि तुम्हाला माहित आहे जनजागृतीचे कार्यक्रम, अरे तुम्ही स्वतः जागा का? तुम्ही या सेवकांना जगा नाही? सेवक तर बिचारे जागले आहेत, ज्या दिवशी मार्गात आले ते वचनबद्ध झालेले आहेत। आणि का तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जनजागृती सांगता? मंडळाचा कार्यक्रम आहे हा, बाबांनी दिलेल्या शब्दाचा हा कार्यक्रम आज या कुईमध्ये चालू आहे। काही आमच्या संचालक मंडळातील लोक, आमचेच लोक दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम करून सेवकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। कितपत चांगला आहे बंधूंनो? निवडणूक लढा, बिलकुल लढा। कोणत्या पद्धतीने लढायचे हे तुमचा अधिकार आहे, आम्हाला त्याच्यात काही नाही। जे परमेश्वराला घडवायचे असेल ते घडवेल। हा मोठा इश्यू नाही, कोण निवडून येणार आहे, कोणाला सांभाळायचे आहे, हे आम्हा सर्व सेवकाची आणि त्या परमेश्वराची कृपा आहे। आम्ही त्या निवडणुकीसाठी काही म्हणणार नाही, पण सेवकाची दिशा भटकवू नका तुम्ही, मंडळाचे तुकडे करू नका। एकमेव मंडळ आपल्याला जो वाचलेला आहे त्याला टिकवून कसं ठेवता येईल हे सर्व सेवकाची जिम्मेदारी आहे बंधूंनो। मोहदा आश्रमचं परिवर्तन काय होत आहे, जे काय होत आहे आम्ही तोंडाने सांगत नाही। आणि मी या माईकवरून जेव्हा बोलतो, माझी सुद्धा शहानिशा करा की खरोखर गपनेजी या माईकवर जेव्हा बोलता भरपूर येते साहेब, खूप चांगला गोड बोलू शकतो, माझ्यासारखे लोक गोड बोलतात आणि तुम्हाला भूलताप देतात। पण माझी सुद्धा शहानिशा करा का ह्या व्यक्ती खरोखर तत्वशब्द नियमाने वागतो की नाही, बाबाच्या देहधोरणाने वागतो की नाही, आणि त्या मंडळामध्ये जेव्हा सहसचिव म्हणून काम करतो हा इमानी बरे करते का नाही, ह्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा, माझ्यावर सुद्धा लक्ष ठेवा बंधूंनो। हे तुमची जिम्मेदारी आहे, आपल्या सर्व सेवकाचा मंडळ आहे, हे आमच्या पदाधिकारी लोकांच्या मंडळ नाही, हे आपल्या सर्व सेवकाची जिम्मेदारी आहे बंधूंनो। मी तुम्हाला आवर्जून सांगतो, आज एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, अशा प्रकारचे कार्य करा। एकमेकांचा विरोध जरूर करा, जर माझं पटत नसेल तर माझ्या वैयक्तिक तुम्ही बिलकुल विरोध करा। तुम्ही मला सांगा की गपनेजी किंवा मदनकर साहेब, अध्यक्ष साहेब, हे तुमच्या बरोबर नाही, आम्ही तुमच्या बिलकुल ऐकण्यास तयार आहोत। पण
मंडळाच्या वाईट होईल, वाईट कृत्य होईल अशी मनात शंका कुशंका आणून लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करू नका. याच्याकडे सुद्धा सेवक बंधूंनो आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मंडळांनी बाबाच्या म्हणण्यानुसार तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या गोरगरीब सेवकाच्या पैशाने मोद आश्रमला विकास होत आहे. 60 एकर शेती तिथं सुद्धा झालेली आहे आणि मंडळाचा मानस आहे की त्या ठिकाणी चांगलासा दवाखाना आणि गोरगरीब सेवकांची जे मुलं मुली शिकतात, लाखो रुपये आपण डिग्री करता जेव्हा खर्च करतो, आपण गरीब व्यक्ती आहोत, कास्तकार वर्गातले सेवक आहोत, त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक आपल्या सेवकांच्या मुला मुली करता चांगला कॉलेज सुद्धा तिथं आपल्याला डिग्री कॉलेज सुद्धा आपल्याला काढायचा आहे. हा मंडळाचा मानस आहे. हा तुमच्या आमच्या सहकार्याने होणार आहे आणि बाबाच्या कृपेने ते सुद्धा करण्याचा आपण प्रयत्न करू. कारण की आपण गरीब सेवक आहोत, लाखो रुपये खर्च करू शकत नाही आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. येणाऱ्या समोरच्या काळात शिक्षणाला फार महत्व येणार आहे. आपण गरीब सेवक आहोत, एक कपडा कमी घाला, आपण फाटके कपडे घातले तरी चालेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी सकाळी जेव्हा घरून निघालो, माझ्या मुलीने मला म्हटलं, पप्पा म्हणे तुम्ही एकच एक जॅकेट घालून जाता म्हणे. बा, मुलगाही शिकत आहे, मुलगी शिकत आहे. मी तुम्हाला याच्यासाठी सांगण्याचे तात्पर्य म्हणजे की येणारा समोरच्या काळ शिक्षणासाठी कसा येणार आहे यासाठी बोलतो. माझ्या मुलीने म्हटलं, पप्पा म्हणे हा एकच जॅकेट घालता म्हणे, तुम्ही दुसरं काही घ्यायच नाही म्हणे, लोकांना कसं वाटते म्हणे. बेटा म्हणलं, आपण फाटके कपडे घातले तरी नेटकर राहायचे म्हटलं. बाबाची जे शिकवण आहे, तत्वशब्द नियम आपल्या मनात ठेवा म्हणलं. मी खूप सुंदर दिसला पाहिजे, आपला चेहरा सुंदर दिसला पाहिजे, यासाठी आपल्याला जगायचे नाही. खरी गोष्ट आहे पप्पा म्हणे तुमची, ठीक आहे म्हणे, तुम्हाला जसं वाटतं तसं करा म्हणे, पण मी बोलून टाकलो म्हणे. माझ्या मुलीनं म्हटलं, समजून घेणारे आजचा काळ हा समजून घेणारा आहे. मुला मुलींना चांगलं शिक्षण द्या आणि खरोखर काळाची गरज आहे. शिक्षण देते वेळेस आपण गरीब आई वडील आहोत, विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवावा. मुला मुलींनी सुद्धा, मुलांच्या किंवा मुलींचे सुद्धा कर्तव्य आहे. आपले आई वडील दिवसभर राबतात, काबाळ कष्ट करतात, लोकांची रोज मजुरी करतात आणि आपल्याला शिकवतात. कशासाठी शिकवतात? की माझा मुलगा आणि मुलगी चांगली शिक्षित झाल्या पाहिजे, चांगलं त्यांना वरच्या ज्ञान आल्या पाहिजे. पण मुलं मुलींना सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा. संगणक घेऊन द्या, कॉम्प्युटर घेऊन द्या, पण मुलांनी मुलींनी याचा दुरुपयोग करू नये. आजचा काळ फार बिकट आहे. नाही तर वडील कमवते आहे, आई वडील आपले पैसा देत आहेत, त्याचा दुरुपयोग करू नका. आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही. सेवक बंधूंनो, याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा की माझे आई वडील गरिबीतून उन्हातान्हात कष्ट करून आम्हाला शिकवतात. त्यांच्या कष्टाची उन्नती कशी, त्याच्या कष्टाचं आपल्याला कसं उज्ज्वल भविष्य होईल याकडे लक्ष द्या. नाहीतर वेगळ्या दिशेने जाऊ नका. कॉम्प्युटर, मोबाईल याचा सुद्धा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की ज्या दिवशी आपण मार्गात आलो, सेवक बंधूंनो, कशासाठी मार्गात आलो, ह्या दिवसाची आठवण आपल्या मुला मुलींना बिलकुल कळून द्या. त्यांना सांगा की आजची जे पिढी येणारी आहे त्यांच्यावर खरोखर आपल्या मार्गाचे संस्कार झाले पाहिजे. की खरोखर आमचे आई वडील कसे दुःखी होते आणि या मार्गात आल्यानंतर कसे सुखी झाले आणि खरोखर सुखी झाल्यानंतर या मार्गात कसे जीवन जगत आहे याची जाणीव त्या मुला मुलींना सांगा. सेवक बंधूंनो, ही फार मोठी काळाची गरज आहे. ह्या सर्व गोष्टी आपण समजदार सेवक आहोत आणि या परिसरात जास्त बोलण्याची काही सुद्धा नाही आणि खरोखर तत्वशब्द नियमाने चालणारे सेवक या परिसरामध्ये आहेत आणि येणारा समोरचा काळ हा फार बिकट आहे. म्हणून कोरोना सारखं पाहायला तुम्हाला मी सांगितलं, म्हणून येणारा समोरचा काळ सुद्धा आहे. म्हणून बंधूंनो, एक विचार ठेवायचा आहे, तत्वशब्द नियमाचे पालन करा आणि ज्या दिवशी आपण मार्गात आलो त्या दिवसाची आठवण ठेवा. कुणी इकडे तिकडे भटकवण्याचा जर प्रयत्न करीत असतील, स्वतः बाबांनी आपल्याला बुद्धी दिली आहे, तत्वशब्द नियम दिले आहेत, नियमावली दिली आहे, त्याच्याकडे लक्ष द्या आणि आपला जीवन, आपला घर संसार सुखी ठेवा. एवढंच बोलतो आणि तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या शब्दाला येथेच थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.